भारतीय संगीत क्षेत्रातला एक लखतारा आज निखळला आहे। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरणाऱ्या आशाताईंच्या जाण्याने केवळ मंगेशकर कुटुंबच नाही तर संपूर्ण देश पोरका झालाय। परंतु ज्या आवाजाने जगाला आनंद दिला त्या आवाजामागचं आयुष्य मात्र संघर्षाने आणि अनेक कौटुंबिक दुःखांनी भरलेलं होतं। वयाच्या 16व्या वर्षी घरून का पळून गेल्या होत्या आशा भोसले? लता मंगेशकरांनी नाकारलेलं गाणं आशा भोसलेंनी का गायलं होतं? लता मंगेशकरांसोबत त्यांचं नातं नक्की कसं होतं? जाणून घेऊयात आशा भोसलेंच्या वैयक्तिक शापित आयुष्याविषयी। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। आशा भोसले यांचा प्रवास कधीच सोपा नव्हता। 1943 मध्ये वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी पहिलं गाणं गायलं। मायक्रोफोन समोर उभं राहताना थरथरणारी ती लहान मुलगी पुढे जाऊन 12,000 गाणी गाईल असं कुणालाही वाटलं नव्हतं। सुरुवातीला मोठी बहीण लता दीदींसोबत गाताना त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला। आयुष्याला खरं वळण मिळालं ते वयाच्या 16व्या वर्षी। लता दीदींचे सचिव असलेल्या गणपतराव भोसले यांच्यावर त्यांचं प्रेम जडलं आणि वयातील 20 वर्षांचं अंतर असूनही आशाताईंनी घर सोडून पळून जाऊन गणपतराव भोसलेंशी लग्न केलं। या निर्णयामुळे मंगेशकर कुटुंबात मोठा दुरावा निर्माण झाला, जो अनेक वर्ष कायम होता। मात्र ज्या प्रेमासाठी आशाताईंनी घराचा उंबरठा ओलांडला त्याच सासरी त्यांना नरक यातना भोगाव्या लागल्या। त्यांची बायोग्राफी आशा भोसले अ लाईफ इन म्युझिक यानुसार पती गणपतरावांना दारूचं व्यसन होतं आणि ते त्यांना मारहाण करायचे। धक्कादायक बाब म्हणजे त्या गर्भवती असतानाही त्यांना नवऱ्याकडून मारहाण करण्यात आली। तिसऱ्या मुलाच्या वेळी म्हणजे आनंद पोटात असताना त्यांना सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढलं। या मानसिक त्रासामुळे आशाताई इतक्या खचल्या होत्या की त्यांनी बाटलीभर झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र मुलांच्या प्रेमाखातर त्या या संकटातून बाहेर पडल्या आणि पुन्हा एकदा जिद्दीने गाण्याच्या क्षेत्रात उभ्या राहिल्या। प्रशासकीय आणि व्यावसायिक आयुष्यात लता दीदी आणि आशाताई यांच्यात नेहमीच स्पर्धा होती। अनेकदा लता दीदींनी नाकारलेली गाणी आशाताईंच्या वाट्याला आली आणि ती ऐतिहासिक ठरली। हम दोनों चित्रपटातील प्रसिद्ध गाणं अभी ना जाओ छोडकर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। लता दीदींनी हे गाणं अश्लील वाटल्याने नाकारलं होतं, पण आशाताईंनी ते अशा काही नजाकतीने गायलं की ते आजही ते गाणं अनेकांच्या ओठांवर असतं। आशाताईंच्या वैयक्तिक आयुष्यातली वादळं सुरू असतानाच त्यांनी प्रसिद्ध संगीतकार R.D. बर्मन यांच्याशी दुसरं लग्न केलं। संगीताच्या दुनियेत ही जोडी सुपरहिट ठरली, पण त्यांच्याही नात्यात नंतर दुरावा आला। आशाताईंचं दुःख इथंच संपलं नाही। 2012 मध्ये त्यांची मुलगी वर्षा भोसले हिने नैराश्यातून आत्महत्या केली, तर मोठा मुलगा हेमंत याचा कर्करोगामुळे मृत्यू झाला। आयुष्याच्या उत्तरार्धात एकामागोमाग एक 2 मुलांना गमावण्याचं दुःख पचवणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं। 20हून अधिक भाषांमध्ये 12,000हून अधिक गाणी गाऊन त्यांनी संगीताचा असा डोंगर उभा केला आहे जो कधीही हलवता येणार नाही। पिया तू अब तो आजा मधील मादकता असो किंवा दिल चीज क्या है मधील वेदना, आशाताईंनी प्रत्येक भाव आपल्या सुरातून जिवंत केला। आज आशा भोसले आपल्यात नाहीत, पण त्यांनी गायलेली हजारो गाणी पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनात जिवंत राहतील। एक स्त्री म्हणून त्यांनी सोसलेला अन्याय आणि एक कलाकार म्हणून गाठलेलं शिखर हा प्रवास कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीये। त्यांच्या जाण्याने भारतीय संगीताचा एक सुवर्ण काळ खऱ्या अर्थाने संपला आहे। आशाताईंना मुंबई तक कडून भावपूर्ण श्रद्धांजली। धन्यवाद।